Now let's start with the very important part, that is menstrual cycle. आतापर्यंत आपण बघितलं की मुलगा जन्माला आलेला आहे, पण मी सारखी म्हणत होते की दर महिन्याला एक एक अंडा बाहेर येत असतो फ्रॉम दी ओव्हरी. जर तो फर्टिलाइज झाला तर काय आणि फर्टिलाइज नाही झाला तर काय. जर तो फर्टिलाइज नाही झाला एग, तर एक सायकल चालू होतील. त्या सायकलचं नाव आहे मेन्स्ट्रुअल सायकल. इट इज सीन इन एव्हरी फिमेल. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अंडरगोज सम चेंजेस ॲट दी प्युबर्टी. जेव्हा मुलगी वयात येते तेव्हा तिच्या बॉडीमध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये काही चेंजेस येतात. अँड दोज चेंजेस रिपीट ॲट द इंटरवल ऑफ एव्हरी 28 to 30 days. आणि हे जे चेंजेस आहेत प्रत्येक 28 ते 30 दिवसांच्या कालावधीत सारखे चेंज होत असतात, सारखे रिपीट होत असतात. These repetitive changes are called as menstrual cycle. हे 30 दिवसांच्या कालावधीमध्ये जे काही चेंजेस होणार आहेत आणि जे काही रिपीटेटिव्ह चेंजेस होणार आहेत या सायकलला म्हणायचं मेन्स्ट्रुअल सायकल. सायकल का? कारण ती दर महिन्याला होणारच आहे, कंपल्सरी होणार आहे. काही वेळेला 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा होत असते. सो दिस इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस. ती एक नॅचरल प्रोसेस आहे, वाईट वाटून घ्यायची गरज नाही आहे. इट इज गोइंग टू हॅपन इन एव्हरी फिमेल, कंट्रोल्ड बाय 4 हार्मोन्स. ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे नॅचरल प्रोसेस आहे, इट इज कंट्रोल्ड बाय 4 हार्मोन्स. व्हॉट आर दी नेम्स ऑफ दीज हार्मोन्स? हार्मोन्स काय तर केमिकल्स आहेत, ते सिक्रेट झाले तर ही सायकल चालू होणार आहे. तर नेम्स ऑफ दीज हार्मोन्स आर, फर्स्ट इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, FSH. नावातूनच कळतं फॉलिकलला स्टिम्युलेट करणार आहे. फॉलिकल म्हणजे काय? इमॅच्युअर एग जी आहे. लहान जन्मलेल्या बाईंमध्ये, मुलींमध्ये 2 to 4 मिलियन्स असतात जन्माला आलेल्या लहान बाळामध्ये. तर त्याला स्टिम्युलेट करण्याचं काम कोण करतं? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. म्हणजे त्याला थोडं एनर्जी देऊन बूस्ट करायचं, जा काम करायला लाग. दॅट इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. नेक्स्ट इज ल्युटिनायझिंग हार्मोन, LH नाव आहे त्याचं. देन थर्ड इज इस्ट्रोजन नावाचा हार्मोन आहे. आणि लास्ट इज प्रोजेस्टेरॉन. सो हिअर one of the several follicles in the ovary start to develop along with the oocyte present in it. भरपूर फॉलिकल्स असणार आहेत ओव्हरीमध्ये, एखाद दुसरंच नसणार आहे. एकाच ह्या ओव्हरीमध्ये असणाऱ्या अनेक फॉलिकल्स FSH आल्यामुळे काय होतात? स्टिम्युलेट होतात आणि हळूहळू डेव्हलप व्हायला लागतात. अंडर द इफेक्ट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, FSH आल्यामुळेच ते स्टिम्युलेट होऊन हळूहळू मॅच्युअर होऊन मोठे व्हायला लागतात. दिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रीट्स इस्ट्रोजन. आता इथं जे फॉलिकल हळूहळू डेव्हलप व्हायला लागणार आहे ते कुठलं हार्मोन सिक्रीट करतंय? इस्ट्रोजन नावाचं. एंडोमेट्रियम ऑफ द युरेट स्टार्ट्स टू डेव्हलप और रिजनरेट अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. इथं FSH मुळे काय झालंय? फॉलिकल स्टिम्युलेट झालाय. फॉलिकल स्टिम्युलेट झाल्यानंतर कुठला हार्मोन येणार आहे? इस्ट्रोजन नावाचा हार्मोन येणार आहे. हा हार्मोन काय करतो की इथं आता कोणतरी येणार आहे, आपण एक पाहुणा घरात येणार आहे म्हटल्यावर कशी तयारी करतो घरातली, तसंच हा अंडा जो आहे तो आता तुझ्याकडे येणार आहे म्हणून हा केमिकल मेसेज दॅट इज इस्ट्रोजन अंडा कोणाला पाठवतो? एग कोणाला पाठवतो? युट्रसला. आता युट्रसमध्ये पाहुणा येणार म्हटल्यावर तयारी चालू होणार आणि तिथं डेव्हलपमेंट ऑफ दी एंडोमेट्रियम. इथं तुम्हाला दिसत असेल मी डायग्राम ड्रॉ केले जिथं रेड कलरचं लाईन्स ड्रॉ केले. दिस इज नथिंग बट दी एंडोमेट्रियम. हे एंडोमेट्रियम सज्ज व्हायला चालू होतं. एंडोमेट्रियम म्हणजेच काय? भरपूर अमाऊंट ऑफ ब्लड, भरपूर अमाऊंट ऑफ न्यूट्रिशन स्टार्ट्स टू अक्युमुलेट. इथं ब्लड वेसल्स यायला लागतात, न्यूट्रिशन यायला लागतं. जे जे काही एखाद्या बाळाला पोषण लागतं आणि ते पूरक राहायला पाहिजे हे सगळं कुठं येतं? एंडोमेट्रियममध्ये यायला लागतं. व्यवस्थित तयारी व्हायला चालू होते. युट्रस स्टार्ट्स टू डेव्हलप अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन.
मीनवाईल डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लीट्स इज डेव्हलपमेंट. तोपर्यंत ही जी फॉलिकल आहे स्टिम्युलेट झालेली ती तिचं डेव्हलपमेंट कम्प्लीट करून घेते, मॅच्युअर होते आणि ती हळूहळू कुठे येणार आहे आता, इथं ओव्हिडक्टमध्ये येणार आहे. इट बर्स्ट्स अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन अँड ओसाइट इज रिलीज्ड. मॅच्युअर झाली आणि ती काय होणार आहे आता, LH ल्युटिनायझिंग हार्मोन आला की ती बर्स्ट होणार आहे, फुटून त्याच्यातला जो काही अंडा आहे तो कुठे येणार आहे, इथं ओव्हिडक्टमध्ये येणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज ओव्ह्युलेशन. ह्याला काय म्हणतात तर ओव्ह्युलेशन. यू कॅन सी हिअर दिस इज द ग्रोईंग फॉलिकल. ओके, इथं ग्रोईंग फॉलिकल म्हणजेच काय, आधी कुठला हार्मोन आलेला आहे, FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आलेला आहे. FSH आल्यामुळं हे फॉलिकल स्टिम्युलेट झालंय, धक्का दिलाय, एनर्जी दिली आहे त्याला, आता तो वाढत जा म्हणून. हा वाढायला लागला की कुठला हार्मोन सिक्रेट होणार आहे, इस्ट्रोजन नावाचा. इस्ट्रोजन नावाचा हार्मोन सिक्रेट होऊन काय होणार आहे, युट्रस डेव्हलपमेंट, हळूहळू युट्रस डेव्हलप व्हायला चालू होणार आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे, LH नावाचा हार्मोन दॅट इज ल्युटिनायझिंग हार्मोन सिक्रेट होणार आहे. LH सिक्रेट झाल्यानंतर काय होणार की हळूहळू हे जे काही फॉलिकल्स रिलीज होणार आहेत ते बर्स्ट आउट होतात. दीज आर द फॉलिकल्स दॅट आर डेव्हलप्ड. दिस इज द मॅच्युअर फॉलिकल. आता मॅच्युअर झाल्यानंतर LH सिक्रेट झाल्या ओव्ह्युलेशन होतं. ओव्ह्युलेशन म्हणजेच काय की अंडा फुटतो आणि त्यातला हा जो एग आहे, इथे एक छोटंसं डॉट आहे, दॅट इज नथिंग बट दी एग, दॅट इज ओसाइट, ते रिलीज होऊन जातं. दिस इज नथिंग बट दी ओव्ह्युलेशन. रिमेनिंग टिश्यू ऑफ द बर्स्ट फॉलिकल्स फॉर्म्स दी कॉर्पस लुटियम. हे जे मी सर्कल केलेलं आहे दिस इज द ओसाइट, दिस इज द एग, आणि हे जे पिंकिश पार्ट उरलेला आहे, दिस पार्ट, हा जो उरलेला पार्ट आहे त्याचं काय फॉर्म होतं, कॉर्पस लुटियम, दॅट इज अ जेली लाईक सबस्टन्स तयार व्हायला चालू होतं. कॉर्पस लुटियम स्टार्ट टू सिक्रीट प्रोजेस्टेरॉन. आता कॉर्पस लुटियम जो फॉर्म झालाय तो लास्ट हार्मोन जो आपण बघितला होता प्रोजेस्टेरॉन, तो सिक्रीट करायला चालू करतो. एंडोमेट्रियल ग्लँड सिक्रीट देअर सिक्रिशन्स अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन आला की एंडोमेट्रियमचे जे ग्लँड्स आहेत, मी इथं म्हटलं होतं की एंडोमेट्रियम तयार व्हायला चालू होतं. म्हणजेच काय होतं, जास्त अमाऊंट ऑफ ब्लड वेसल्स येणार आहेत, वेगवेगळे ग्लँड्स येणार आहेत, न्यूट्रिशन येणार आहेत. इथं जे काही ग्लँड्स येणार आहेत ते काय करायला लागतात, आपले सिक्रिशन्स थ्रो करायला, सिक्रीट करायला चालू करतात अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. सच एंडोमेट्रियम इज रेडी फॉर द इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो. आणि हे जे काही एंडोमेट्रियम तयार झालेलं आहे दिस इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रियो. जे तयार झालेलं एम्ब्रियो आहे ते इथं येऊन आपण काय करू शकतो, इम्प्लांट करू शकतो इन दिस एंडोमेट्रियम. थोडक्यात काय होतं इथं, तर इन शॉर्ट FSH येणार आहे आधी, दॅट इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्यानं काय होणार आहे, फॉलिकल स्टिम्युलेट होणार आहे, तो हळूहळू मॅच्युअर होणार आहे. 4th स्टेजमध्ये इथं मॅच्युरेशन दाखवलंय. मॅच्युअर झाल्यानंतर कुठला हार्मोन येणार आहे, LH नावाचा हार्मोन येणार आहे, ल्युटिनायझिंग हार्मोन. त्यामुळं ते जे काही मॅच्युअर झालेलं एग आहे ते काय होणार आहे, फुटणार आहे. फुटल्यानंतर त्याचं ओव्ह्युलेशन होणार आहे. फुटणंच म्हणजे काय तर ओव्ह्युलेशन. त्यातलं हे जे राउंड केलेलं आहे, or I'll just draw here, this is the egg, that is oocyte. This is actually used for the formation of the fertilization of zygote. आणि उरलेलं जे काही पिंक कलरचं राहिलेलं आहे त्याचं काय निर्माण होतं तर कॉर्पस लुटियम तयार होणार आहे. कॉर्पस लुटियम तयार झालं की प्रोजेस्टेरॉन सिक्रीट होणार. प्रोजेस्टेरॉन सिक्रीट झालं की एंडोमेट्रियल ग्लँड्स सिक्रिशन्स चालू करणार आहेत. एंडोमेट्रियम जर तयार झालेला आहे त्याचे ग्लँड सिक्रीट करायला लागणार आहेत आणि दिस शोज दॅट द एम्ब्रियो इज रेडी फॉर द इम्प्लांटेशन. आता आपण काय करू शकतो, इथं एम्ब्रियो इम्प्लांट करू शकतो. हिअर यू कॅन सी दी हार्मोनल थिंग्स. इथं आधी FSH येणार. FSH आला की फॉलिकल स्टिम्युलेट होऊन मॅच्युअर होणार. मॅच्युअर झाला की आपल्याला ओव्ह्युलेशन दिसणार. दिस इज फर्टाईल पिरियड. इथनं सगळे लेवल्स FSH, LH, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉनचे लेवल इथंपर्यंत वाढत चालले स्लोली. इथं ओव्ह्युलेशन झालं की सगळ्यांचे लेवल्स काय होत आहेत, ड्रॉप होत आहेत.
पुढं त्यांचं काही काम नाहीये. नाव इथं आपण आता काय बघितलं की oocyte फर्टाईल झाली नाही तर काय. इफ oocyte इज नॉट फर्टाईल, आतापर्यंत आपण बघितलं की oocyte फर्टाईल झाली तर काय, म्हणजेच काय की स्पर्म जर एग कडे आला आणि फर्टिलिटी झाली, एम्ब्रिओ तयार झाला आणि तो इम्प्लांट पण झाला मगाशी आपण बघितल्यामध्ये. आता आपण काय बघायचंय की इफ oocyte इज नॉट फर्टिलाइज्ड, जे काही oocyte तयार झालंय ते फर्टिलाइज झालं नाही तर काय. आणि विदिन 24 hours 24 तासांच्या आत ते फर्टिलाइज झालं पाहिजे. जेव्हा एंडोमेट्रियल ग्लॅंड सिक्रीट करून हा मी आता रेडी आहे, पाहुणा येऊ दे, आम्ही रेडी आहे त्याला इम्प्लांट करून घेण्यासाठी असे म्हणत असतात, तेव्हाच 24 तासाच्या आत जर पाहुणा आला नाही तर काय होतं. कॉर्पस लुटियम बिकम्स इनॅक्टिव्ह. कॉर्पस लुटियम जो तयार झालेला असतो तो काय होतो, इनॅक्टिव्ह होतो, प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन बंद करतो अँड ट्रान्सफॉर्म्स इनटू कॉर्पस अल्बिकन्स. कॉर्पस लुटियमचं काय बनतं, कॉर्पस अल्बिकन्स. ड्यू टू दिस सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन स्टॉप्स कम्प्लिटली. मी मगाशीच म्हटलं की जर फर्टिलिटी नाही झाली तर कॉर्पस लुटियम आपलं काम बंद करणार आहे, म्हणजे प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन बंद करणार आहे. त्यामुळं जे काही सिक्रेशन्स आहेत, कुठले कुठले इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन, ते सगळे बंद होणार आहे. एंडोमेट्रियम स्टार्ट्स टू डिजनरेट. जे काही एंडोमेट्रियम तयार झाले, खाली इथे एक छान डायग्राम दिली आहे, ही एंडोमेट्रियल फॉर्मेशनची आहे. इथं तुम्ही बघू शकता मेन्सेस लिहिलंय, इथं मेन्सेस लिहिलेलं आहे. मेन्सेस म्हणजेच काय की इथं मेन्स्ट्रुअल सायकल चालू आहे, इथं डिजनरेशन चालू आहे. इथं फॉलिक्युलर फेज आहे. फॉलिक्युलर फेज मध्ये इथं ग्लँड्स, ब्लड वेसल्स सगळे हळूहळू निर्माण व्हायला लागलेत, युट्रस तयार व्हायला लागले. लुटियल फेज म्हणजे ओव्ह्युलेशन झालंय आणि आता इम्प्लांटसाठी युट्रस तयार आहे. इथं जास्त अमाऊंट ऑफ ग्लँड, जास्त अमाऊंट ऑफ ब्लड वेसल्स आहेत, भरपूर अमाऊंट मध्ये न्यूट्रिशन प्रेझेंट आहे की आता इथं कोणतरी येऊन इम्प्लांट होणार आहे म्हणून. पण जर एंडोमेट्रियम starts to degenerate in the absence of these two hormones, जर हे दोन्ही पण हार्मोन्स आले नाहीत, कुठले इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन, की इथं आफ्टर 28 days you can see in this that there is again menses, that is degeneration again starts. Tissues to degenerating endometrium and unfertilized ovum are discarded out through vagina. आणि हे सगळं जे काही एंडोमेट्रियम तयार झालंय विथ ब्लड वेसल्स, न्यूट्रिशन, ग्लँड्स, ते सगळं डिजनरेट होतं, पडून जातं आणि इट इज डिजनरेटेड थ्रू वजायना. इथं डायग्राम ड्रॉ करूया पुन्हा आणि एकदा. दिस इज वजायना, दिस इज युट्रस. इथं काय तयार होणार आहे, एंडोमेट्रियम तयार होणार आहे. एंडोमेट्रियम जे तयार होणार आहे त्याच्यामध्ये ब्लड वेसल्स वगैरे असणार आहेत. पण जर फर्टिलायझेशन नाहीच झालं तर काय होणार आहे, हे एंडोमेट्रियम जे आहे ते पूर्णपणे डिजनरेट होणार आहे आणि या वजायनामधून खाली येणार आहे. दिस इज अकंपनीड विथ कंटिन्युअस ब्लिडिंग. ऑब्विसली कंटिन्युअस ब्लिडिंग, कारण की जे काही ब्लड वेसल्स आहेत ते सगळे फुटून बाहेर येणार आहेत. ब्लिडिंग अप्रॉक्सिमेट्स टू 5 days. 5 दिवस ब्लिडिंग होतच राहतं. दिस इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुएशन आणि ह्यालाच काय म्हणायचं तर मेन्स्ट्रुएशन. मेन्स्ट्रुएशन थोडक्यात काय आहे, जर अंड फर्टिलाइज नाही झालं, एग फर्टिलाइज नाही झालं तर मेन्स्ट्रुएशन होत असतं. दर महिन्याला मेन्स्ट्रुअल सायकल असतेच, कारण की फर्टिलायझेशन ओवम डज नॉट टेक प्लेस. ह्याच्यामध्ये आपण आता बघितलं की इफ इट इज नॉट फर्टिलाइज्ड देन व्हॉट. Unless the oocyte is fertilized and embryo is implanted, this process is repeated every month. जोपर्यंत फर्टिलायझेशन होत नाही, जोपर्यंत एम्ब्रियो इम्प्लांट होत नाही एंडोमेट्रियम मध्ये, तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यूच राहणार एव्हरी मंथ. If the embryo is implanted and repetition of this cycle is temporarily stopped till the parturition and thereafter the period of breastfeeding. जर एम्ब्रियो इम्प्लांट झाला म्हणजेच काय की बाळ तयार झालेला आहे आणि तो इम्प्लांट झाला तर ही सायकल तोपर्यंत थांबती, दर महिन्याला होत नाही. 9 महिने मेन्स्ट्रुअल सायकल होत नाही जेव्हा आईच्या पोटात बाळ वाढत असतं, तोपर्यंत थांबती.
कधीपर्यंत 9 महिने म्हणजेच काय की बाळ पोटाच्या बाहेर येऊपर्यंत, दॅट इज पार्च्युरेशन. पार्च्युरेशन म्हणजेच काय डिलिव्हरी. बाळाची डिलिव्हरी होऊपर्यंत तो पिरियड तिथंच थांबतो. अँड देअर आफ्टर पिरियड ऑफ ब्रेस्ट फिडिंग. आणि जोपर्यंत ब्रेस्ट फिडिंग चालू असतं, बाळाला दूध देण्याचं काम चालू असतं आईकडून, तोपर्यंत सुद्धा थोडा वेळ थांबलेलं असतं. Menstrual cycle is a natural process and the woman experiences severe pains during this period. जेव्हा menstrual cycle चालू असते, there is a lot of pain during this process. Severe weakness is felt due to heavy bleeding. There is a lot of weakness in the women's and there are heavy bleeding is going on. There is higher responsibility of infections too. भरपूर अमाउंट मध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात फॉर दी वजायना, फॉर दी युट्रस during this overall period of 5 days. Due to all such reasons, ह्या सगळ्या reasonsमुळं there is need of rest along with special personal hygiene. त्यामुळेच काय लागणार आहे त्या मुलीला की रेस्ट घ्यायची गरज आहे, because there is lot of bleeding, lot of weakness and lot of pain she is going through, and she also needs to take care of the personal hygiene. वजायनाला क्लीन करणं, it is very very important during this period.